नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज मी निघालोय विले गावामध्ये। तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे। तिथे दर्शन घेऊन त्या मठाबद्दल माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर नक्की लाईक करा। श्री क्षेत्र गणपतीपुळेपासून अवघ्या 20 ते 21 किलोमीटर अंतरावर हा मठ आहे। आपण आता आलोय जाकादेवीमध्ये। जाकादेवीमधून हा मठ 5 ते 5.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून तुम्हाला रिक्षा किंवा गव्हर्नमेंट पब्लिक बस मिळून जाईल। जाकादेवीमधून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातो। तो पुढे भातगाव मार्गे गुहागर आणि फुनगुस मार्गे संगमेश्वरला जातो। त्या मार्गाने पुढे गेल्यानंतर अंदाजे 3 ते 3.5 किलोमीटरवर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तिथून श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ 200 मीटरवर आहे। तर मित्रांनो, हाच मार्ग आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाजवळ जाणारा। इथून 200 मीटरवर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे। समोर तुम्हाला असा फलक सुद्धा दिसेल। मठाच्या शेजारी खूप सारी आंब्याची आणि काजूची झाडे दिसून येतात। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय मठाजवळ। समोरच हे मुख्य प्रवेशद्वार आहे। तिथून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला चप्पल स्टँड सुविधा आहे आणि त्यानंतर पाय धुण्याची व्यवस्था आहे। इकडे पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केलेली आहे। मठाच्या परिसरात आल्यानंतर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणाची जाणीव होते। हा मठ पुण्यातील श्री संजय आदिवंत यांनी 2025 मध्ये बांधून पूर्ण केला। स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे संजीव आदिवंत यांनी स्वामी भक्तीमुळे मठाचे बांधकाम 2022 मध्ये सुरू केले। श्री आदिवंत यांनी स्वतः आर्थिक नियोजन करून हा मठ 3 वर्षात बांधला। तर मित्रांनो, आपण स्वामींचं पहिलं दर्शन घेऊया आणि त्यानंतर इतर माहिती जाणून घेऊया। स्वामींची ही मूर्ती राजस्थान येथून तयार करून घेतली आहे। शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पादुका पूजन करण्यात आले। कोल्हापूर करवीर पीठाचे श्री शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विद्या नृसिंह भारती यांच्या शुभ हस्ते कळसारोहण कार्यक्रम पार पडला। त्यावेळी विले गावातील ग्रामस्थ आणि असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या मठाशेजारी पार्किंगची जी जागा आहे तिथे श्री संजय आदिवंत यांना अनाथ आश्रम बांधण्याची इच्छा आहे। या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती असे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि महाप्रसाद सुद्धा दिला जातो। प्रत्येक गुरुवारी विले गावातील ग्रामस्थ व इतर भागातील असंख्य असे स्वामी भक्त उपस्थित असतात आणि स्वामींचा आशीर्वाद घेतात। सर्व स्वामी भक्तांसाठी हा मठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुला असतो। त्याचबरोबर इथे जपमाळा सुद्धा ठेवल्या आहेत। हा विलेमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ कसा आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सर्वांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट सुद्धा करा।
तर व्हिडिओ इथेच थांबवतोय. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.